क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतंच 15 तारखेला CET 2025चा रिझल्ट लागलेला आहे आणि ह्या रिझल्टमध्ये जे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण येणारी पुढली प्रक्रिया आणि अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पाहूया कोणकोणते डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यांची आपण संपूर्ण माहिती आता पाहूया. सर्वात आधी जे बार्टी संस्था आहे त्यांनी एक यादी प्रसिद्ध केलेली होती की कोणकोणते विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. ही बार्टीची यादी आहे. तर आता आपण पाहूया कोणकोणते कागदपत्राची यादी बार्टी संस्थाने दिलेली होती. तर सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंतीपत्र, आपण त्याला ॲप्लिकेशन फॉर्म असं म्हणतो. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर पदवीचं प्रमाणपत्र. पदवीचं प्रमाणपत्र कोणाला लागणार आहे तर पोलीस भरती सोडून सगळ्या जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना पदवीचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र, आपण त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असं म्हणतो, तर तो प्रमाणपत्र बंधककारी नाही आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकावर अर्जदाराच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्र, आपण त्याला कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या रहिवासी असलेला प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल. त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड. त्यानंतर अर्जदाराचा पॅन कार्ड, पण पॅन कार्ड बंधककारी नाही आहे. त्यानंतर बँक पासबुक किंवा धनादेश, कॅन्सल चेक, सुपृष्ठ प्रत, आधार लिंक असलेला खाता, म्हणजे जो तुमचा पासबुक अकाउंट आहे, बँक अकाउंट चा खाता तुमचा आधारने लिंक असलेला पाहिजे. IFSC कोड, MICR कोड या सर्व बाबी स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना शासनाद्वारे सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटीचा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराच्या अनाथ असलेला दाखला, म्हणजे जे ऑर्फन विद्यार्थी आहेत त्यांना अनाथ असलेला दाखला उपायुक्त महिला व बालकल्याण आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा. त्यानंतर आपण इन्कम सर्टिफिकेट, जेव्हा आपण फॉर्म भरलो होतो तेव्हा आपण इन्कम सर्टिफिकेट अपलोड केला होता, तो इन्कम सर्टिफिकेट लागेल. तो 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट होता. तर मागील 3 वर्षाच्या वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला, हा 3 वर्षाचा. त्यानंतर सोय घोषणापत्र, अर्जदाराने विहित नमूद परिशिष्ट ब देण्यात आलेल्या सोय घोषणापत्र व त्यामधली सर्व माहिती भरलेली असावी. त्यानंतर प्रवेश अर्ज, आपण त्यांना ॲप्लिकेशन जो फॉर्म राहते आपला तो आहे, जो ॲडमिट कार्ड. तर आपल्याला ॲप्लिकेशन आणि ॲडमिट कार्ड दोन्ही लागणार आहे. प्रवेश अर्ज पाहू शकता आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे दोन्ही आपल्याला लागणार आहे. टिपमध्ये काय दिलेली आहे, विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेले सर्व कागदपत्राची मूळ प्रत तर लागतीलच, पण प्रत्येकाला छायांकित प्रतीचा एक संच पण लागेल, म्हणजे झेरॉक्स कॉपी पण लागणार आहे. तर ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा हे डॉक्युमेंट तुम्हाला याची मूळ प्रत पण लागणार आहेत आणि छायांकित म्हणजे झेरॉक्सची कॉपी पण लागणार आहे. तर हे बार्टीची लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की बार्टी इतरित विद्यार्थ्यांना काय वेगळं डॉक्युमेंट लागणार आहे. तर जे नॉन क्रिमिनल दाखला असतो तो सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. याच्या मूळ प्रमाणपत्र पण लागेल आणि स्कॅन कॉपी पण लागणार आहे. आणि हे जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ते सेम आहे बार्टी आणि इतर संस्था जिथं हे डॉक्युमेंट तुम्हाला याच्या मूळ प्रमाणपत्र पण लागेल आणि याची झेरॉक्स कॉपी पण लागेल. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होईल तर तुम्हाला या डॉक्युमेंटची मूळ पत्र आणि स्कॅन कॉपी पण लागेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही तयार ठेवा, तुम्हाला येणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये हे डॉक्युमेंट लागतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर येणारी पुढली प्रक्रिया काय असेल
आणि कोणकोणते टप्पे असतील याची आपण संपूर्ण माहिती आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर तुम्ही क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.